नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमा किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी झटपट उसळ करून दाखवणार आहे आणि हे साहित्य आहे। एक वाटी साबुदाणा, एक पाऊण वाटी शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ, कढीपत्ता, मिरची आणि हा बटाटा थोडा मोठा असल्यामुळं एकच बटाटा घेतलेला आहे आणि तो उकडलेला घेतलेला आहे आणि अर्धा लिंबू लागेल आपल्याला आणि थोडंसं चवीसाठी मिरपूड लागेल आणि साजूक तूप आहे। तर आपण आता सुरुवात करूया उसळ करण्याकरता। हा साबुदाणा झटपट याच्यासाठी म्हणते मी की हा साबुदाणा आपल्याला वाटून घ्यायचा आहे। साबुदाणा वाटल्यामुळे आपल्याला 3 मिनिट लागतात जास्तीत जास्त त्याला भिजू घालायला, म्हणून हा साबुदाणा इथे हा वाटून घेतलेला आहे। हा रवासारखा आपण त्याला वाटून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये आपण पोहे जसे धुतो की नाही, तर तसं याला धुवून टाकायचं, म्हणजे ते आपोआप ऑलरेडी तो भिजून जाते। असं हे पाणी निथळून घ्यायचं यात आणि बेताचं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये। आता आपण कढईमध्ये आणि आता कढईमध्ये आपण साजूक तूप टाकूया। साजूक तुपांनी टेस्ट चांगली येते उसळाला। जर सकाळी करायचं असलं तर तुम्हाला रात्री साबुदाणा भिजू घालायची काही गरजच नाही आणि खूप लवकर होते। असे बटाटे चिरून घ्यायचे, त्याच्यामध्ये थोडं आपण फोडणीला जिरं टाका। जिरं टाकल्यानंतर त्या थोड्या मिरच्या टाकल्या, हिरव्या मिरच्या, एक 3 मिरच्या घेतलेल्या आहे आपण। आणि थोडंसं चवीसाठी आपला हा गोड लिंबपत्ता, त्याने छान टेस्ट येते। आणि थोडीशी मिरपूडमुळे पण छान उसळ म्हणजे चव चांगली लागते, पण मिरच्यासोबत थोडंसं मिरपूड टाकावं। तर 1 वाटीच्या साबुदाण्याप्रमाणे आपण पाऊण वाटी आपण शेंगदाणे घेतले आहे आणि 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, शेंदे मीठ, आणि हे बटाटे, आणि शेंगदाणे काय आहे, शेंगदाणे आपण भाजून घेतल्यानंतर त्याचे आपण नेहमी साल काढतो, पण एखाद्या वेळेस आपण त्याचे साल न करता आपण त्याला वाटलं आणि ते जर उसळामध्ये टाकले तर त्याची खरोखरच सांगते तुम्हाला टेस्ट खूप छान येते। म्हणून आज मी काय केलं आहे की त्याचे साल न काढता त्याला भाजून घेतलेला आहे आणि तो आहे। आता आपण याच्यात बटाटे टाकले की बटाटे झालेले आहे। आता यामध्ये थोडा आता शेंगदाण्याचा कूट टाकावा आपण। म्हणजे आपण बटाटे झाल्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट का टाकला, कारण की ते चांगले तुपामध्ये कलसले जाते असं।
म्हणून आपण शेंगदाणे बटाटे टाकल्यानंतर टाकावे, म्हणजे टेस्ट पण खूप छान येते त्याची. आणि हे 1 वाटी साबुदाण्याचं उसळ आहे, याच्यामध्ये 2 व्यक्ती आरामशीर म्हणजे खाऊ शकतात. आता याच्यामध्ये आपण हा पाणी टाकून धुवून घेतलेला वाटलेला साबुदाणा आहे, आता हा याच्यात टाकावा. बघून घ्या. आणि एकदम मोकळा झालेला आहे हा साबुदाणा. आणि आपल्याला 2 मिनिट पण नसन लागले हा साबुदाणा भिजू घालण्याकरता. एका 2-1.5 मिनिटामध्ये वगैरे हा साबुदाणा भिजल्या जातो. हे असं थोडंसं हे करून घ्यावा, म्हणजे असे गळे पकडत नाही. हे असा हाताने मोकळा करून घ्यावा. आणि हा मोकळा केल्यानंतर बघा याच्यात असं टाकून द्या. टाकायचं. कधी कधी आपण काय करतो, एखाद्या वेळेस आपण तूप टाकतो, आपल्याला असं वाटते का याच्यामध्ये तूप थोडंसं कमी झालं, तर आपण वरून टाकू शकतो याच्यामध्ये तूप. गॅस मीडियम ठेवायचा. आणि याला थोडी एक वाफ येऊ द्यायची. एक वाफ दिल्यानंतर टेस्ट खूप छान लागते. आता याच्यामध्ये आपण अर्ध लिंबू पिळून टाकूया. अर्ध लिंबू सफिशियंट आहे. अर्धा लिंबाचा रस. आणि थोडी चवीसाठी साखर टाकायची. छान मोकळं झालेला आहे उसळ.